बात काय आहे की भारतीय जनता पार्टीनं जेव्हा एकदा उमेदवारी जाहीर केल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक लोक इच्छुक राहतात, इच्छुक असतात आणि एकदा ती उमेदवारी जाहीर होईपर्यंत असते. त्याच्यानंतर नाराजी संपते आणि ज्या ठिकाणी नाराजी संपत नाही त्या ठिकाणी वरिष्ठ येतात, लक्ष घालतात आणि त्यांची नाराजी दूर करायचा प्रयत्न करतात. आणि मला वाटतं इथंही वेगळं काही घडणार नाही. खात्रीने मी सांगतो, काल झालेली बैठकीतील सगळी लोक भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचं काम करतील, याच्यामध्ये कुठलीही शंका ठेवायचं कारण नाही. भारतीय जनता पार्टी त्यासाठी सक्षम आहे. आणि अगदी नाराजी हा विषय येतो, ठीक आहे, एकमेकाचे काही गैरसमज असू शकतात. शेवटी दोन मातब्बर नेते आहेत, घरात भांडणं असतं हे तर हा तो खूप याचा विषय आहे. त्यामुळं ही सुरुवात आहे, अजून निवडणूक खूप लांब आहे. त्यामुळे आगे देखो होता है का अर्ज भरेपर्यंत सगळं क्लिअर होणार. अर्ज भरायच्या अगोदर क्लिअर होईल. आपली जिवलग दोस्त रणजित सिंहासाठी आपण खूप कष्ट करताय. मी नाराजीसाठी सुद्धा काही पावलं उचलली मला हे कळत नाही आहे. मामा आम्ही पण जिवलग दोस्त आहे. आम्ही या माड्याची गणितं बसवत असताना आम्ही जो ग्रुप आमचा होता मागच्या वेळी, म्हणजे आमच्या ग्रुपची ताकद बघा, समीचार लोकांची दोन्ही उमेदवार आमच्या ग्रुपमध्ये होते. एवढी ताकद आमच्या ग्रुपची होती, लक्षात घ्या. आणि सगळ्या रणनीती याच इथंच बसून ठरलेल्या होत्या, काय माझ्या इकडे बसून ठरलेल्या. व या ग्रुपची एवढी ताकद आहे की या ग्रुपमध्ये दोन्ही उमेदवार ग्रुपमधले होते. तेव्हा सगळ्यांना माहिती आहे आता दोन्ही ग्रुप एकत्र आहेत. त्यामुळे मला नाही वाटत काय अडचण आहे. मामाचे साथ आमच्यासोबत आहेत, दादांचे आशीर्वाद, बबनदादाचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत, शहाजीबापूंचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत आणि खास करून जनतेचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत आणि विजयदादांचे आशीर्वाद आमच्यासोबतच आहेत. तुम्ही चिंताच करू नका. असा विषय आपल्याला लवकरच ती आपल्या समोर येईल. त्यामुळे माझं क्लिअर म्हणणं आहे की 100% माढा मतदारसंघातले मतभेद संपतील आणि 100% माढ्याचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा असेल. काही लोकांनी तो प्रयत्न केलेला आहे की याच्यामध्ये आणखी काही वेगळं करता येते का, आणखी काही वेगळं करता येते का, याच्यात विषय आहे. काही आपण बघतो की काही बाजूच्या मतदारसंघातनं रणनीती टाकली जाते की त्या मतदारसंघातली सामाजिक गणितं व्यवस्थित व्हावीत म्हणून या मतदारसंघामध्ये काही सामाजिक व्यवस्था बसवता येते का आणि इथल्या उमेदवाराचा बेनिफिट आपल्याला पलीकडे घेता येतोय का, अशी काही गणितं बसवायचा प्रयत्न केला जातो. आणि त्यातून ही तानातानी थोडी होते. आता बाजूला किती मतदारसंघ आहेत सांगा. सोलापूर आहे, सातारा आहे, बारामती आहे. त्यामुळं सध्या जास्त गरज कुठं आहे तिकडून त्या गोष्टी होतात. तुम्हाला माहिती आहे जास्त गरज. थँक्यू. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.